पळाल्या तसं मातंग ऋषींच्या आश्रमात गेल्या, कोणाला भेटत नाही, दिसत नाही, तिथं सेवा करत होत्या. पण पुन्हा एक घटिका झाली, तिच्यावर पाडत रचली गेली. शबरी मातांवरती मातंग ऋषींच्या समोर उभं करण्यात आलं. भक्तीची परीकाष्ठेची जोड आता तपशील घेते. आता परीक्षा आहे. ज्या वेळेस मातंग ऋषींच्या समोर शबरी मातेला उभं केलं, जगातला पहिला इतिहास असा झाला बापू की शिष्याने हसावं आणि गुरुने रडावं. जगातला पहिला शबरी मातंग ऋषींच्या समोर उभी राहिली आणि धडाधडा मातंग ऋषी रडू लागले. आणि शबरीकडे पाहताना एक म्हणत होती, बेटा शबरी, बड़ा इंतजार करना पड़ा. अबे पगली, इतना इंतजार कभी हम राम का करते तो राम आ जाते, तुम्हारे वास्ते इतनी देर ठहरना पड़ा. बेटा कितना इंतजार करना पड़ा. शबरी हात जोडून उभी आहे, फक्त डोक्यावर हात ठेवला आणि एवढंच सांगितलं, बेटा चिंता मत कर, अभी चिंतन कर, यही पर्ण कुटिया में एक दिन राम मिलने आएंगे. यही. काय केलं महाराज शबरी माताने? काहीच नाही केलं, फक्त एक सूत्र केलं, ओ मज हृदय सतगुरु, जेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्याधुरू विवेकावरे. फक्त सद्गुरूने दिलेलं नाम चिंतन हृदयात पकडलं महाराज. आणि शेवटी चौथ्यापणाच्या वयात रामप्रभू पंप सरोवराच्या बाजूला सीतामायाला शोधायला आले. येताना डोळे उघडत नव्हते शबरीचे, चौथ्यापणाची अवस्था होती. अशा कालखंडाच्या वेळेस फक्त दुरून श्वास एवढाच चालत होता, राम राम राम. एवढाच आवाज फुकताना तो आवाज लखन भयांच्या कानी गेला. प्रभूंच्या पाठीवर लखन भयांनी हात ठेवले आणि प्रभूंना एवढंच सांगितलं, भैया थोडी देर रुकिये, कोई दिल से पुकार रहा है. प्रभू शांत झाले. शांत होऊन ऐकलं, राम राम. जसा आवाज ऐकला तसं एकच केलं, लखन भागो दौडो, बडी देर हो जाएगी. कुठे धनुष्य, कुठे भाता फेकला महाराज. जिथं पंप सरोवराच्या पलीकडे शबरी माता शेवटचा श्वास फेकणार, डोळे उघडत नाही. जगाचा मालक परमपिता ब्रह्मांड नायक जसा पडत गेला, काहीच नाही केलं हो. गेल्या गेल्या मांडी दिली, गेल्या गेल्या मांडी दिली. पुन्हा जगातला दुसरा पायंडा तयार झाला, इतिहास तयार झाला. एकदा गुरुला रडवलं आणि मांडी देताना रामाला रडवलं. ही भक्तीची जोड आहे महाराज, ही भक्तीची जोड आहे. जेव्हा राम प्रभू रडत होते, डोळ्यांचा अश्रू शबरीच्या गालावर पडला. शबरीनं अलगद डोळे उघडवले आणि सांगितलं, प्रभू आ गया, कितने इंतजार करना पड़ा प्रभू. आणि मग राम प्रभू हसताना सांगायचे, बेटा शबरी सांग ना, तुला नवीन आयुष्य देऊ, नवीन रूप देऊ, नवीन तुला धमक देऊ. आणि मग शबरी माता हसायला लागला, वेडा समजतोस का रे, मी फक्त ऐकलो होतो थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. मी ऐकलो होतं रे, थोडे भाविक जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे. अरे तू मला मांडी द्यायला यावं, मी आयुष्यभर तुझं नाव केलं, तुझ्या नावाची धारणा केली, जोडलं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. माझ्या हृदयात, माझ्या मनात, माझ्या ध्यानात, माझ्या नजरेत, माझ्या तनातनात तू मुरलेला होता, तू घडलेला होता. आणि तू मला रूप देतो, मला नवीन ऐश्वर्य देतो. अरे भल्या माणसा, ही मांडी प्राप्त करण्यासाठी तुझ्या बापाला 4 पोरं होतोय, त्या दशरथाला ही मांडी प्राप्त झाली. अरे निशाचरांच्या कुटुंबात आल्यानंतर ही शबरी जर तुझ्या मांडीवर जीव देत असेल, तर मी फक्त तुझ्या नावाची जोड केली, मी तुझ्या नावामध्ये राहिली. आता माझा गर्भवासाचं सुद्धा दुःख तू दूर करशील.